जर या मुलीला योग्य उपचार मिळाला असता तर तिचा जीव कदाचित वाचला असता। ही घटना संपूर्ण काय आहे ते पहा। आता असे काही साप असतात जे आपल्याला चावल्यानंतर आपल्याला कळत सुद्धा नाही। अशीच एक घटना यवतमाळमध्ये मोरगाव तालुक्यातील टाकळी गावात रात्रीच्या वेळेस 1-1.5 वर्षाच्या चिमुकल्यासोबत घडलेली आहे। काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। अवघ्या 14 महिन्याची काव्या आपल्या आईच्या खुशीत झोपलेली असताना रात्री 2च्या सुमारास मण्यार जातीचा सर्प तिच्या अंथरुणात शिरला आणि त्या सापाने काव्याच्या पायाला विषारी दंश केला। वेदना असह्य झाल्याने काव्या रडायला लागली। आईला जाग आल्याने तिला हा साप दिसला। आरडाओरडा करीतच शेजारी जमा झाले, त्यांनी हा साप पकडला। काव्याला लगेच मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले, मात्र तिथे योग्य उपचार न मिळाल्याने तिला पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलवण्यात आले आणि यावेळी वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। रुग्णालयात तिच्या प्रकृतीची हेळसांड झाली। काव्याला वेळेवर उपचार मिळाले नाहीत। जर वेळेवर उपचार मिळाले असते तर तिचे कदाचित प्राण वाचले असते। काव्याच्या मृत्यूला आरोग्य विभागच जबाबदार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे।